परंतु मला मात्र संधी मिळाली. 10 वर्षानंतर पुन्हा एकदा मी व्यासपीठावरती उभा आहे माझ्या आवडीच्या कबड्डी खेळासाठी. आणि 1 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू राज जंगम. मूर्ती लहान पण कीर्ती महान, दैदिप्यमान खेळी करणारा चढाईपट्टू पाहूया. सुंदर चढाई केली, परंतु पहिल्या ज्या 1-2 चढाया असतात या कच्चे प्रतिस्पर्धी संघाचे कच्चे दुवे हरण्याच्या चढाया असतात. पुढील समालोचनासाठी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय माझे मित्र श्री संजय पोईलकर यांना. सुंदर चढाई करतोय तो बलदंड शरीराचा, मजबूत बांध्याचा दोंडशेकर हा मांडवा संघाचा चढाईपट्टू. यानं सुद्धा सुंदर अशा खेळी केलेले आहेत आणि त्याला प्रत्युत्तर करतोय तो ऋतिक पाटीलनं सुद्धा रायगड जिल्ह्याचे अनेक मैदानं गाजवलेले आहेत. सुंदर चढाया करतोय पाहूया. बैठी मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न, बोनस गुण घेण्याचा प्रयत्न करतोय आणि सुंदर खोलवर चढाई पाहूया. ऋतिकची मात्र इथे होतोय, परंतु एक खेळाडू हा शॉक आउट होतोय आणि त्यामुळं ऋतिकला जीवदान मिळतोय आणि मांडवा संघाचा एक खेळाडू बाद होतोय. धन्यवाद. यानंतर पुढील समालोचन करण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय ते माझे मित्र संजय पोईलकर यांना. धन्यवाद. धन्यवाद सर. पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. अगदी पहिल्या सामन्यापासून ते आतापर्यंत या स्पर्धेतील आपण क्षणचित्रे पाहतोय. अर्थात प्रत्येक क्षण या ठिकाणी टिपून घ्यावा अशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मित्रांनो प्लीज आपण तिथे भांडायची गरज नाहीये. आपण प्लीज मागे व्हायचं. आता ज्यानं महाराष्ट्र खेळलेला आहे, राष्ट्रीय खेळाडू आहे, अशा त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. आणि अर्थात या स्पर्धेवर नजर देखील आमचे संजयजी मोकल हे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. संजयजी मोकल यांच्या बाबतीत सांगायला नक्कीच आवडेल. संजयजी मोकल हे देखील राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि विविध स्पर्धा अर्थात प्रो कबड्डी महिला कोच असेल किंवा भारतीय महिला संघाचं प्रशिक्षक म्हणून ज्यांना काम पाहिलंय असे आमचे संजयजी मोकल आहेत. आज ते प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी गेले अनेक दिवस या ठिकाणी ते देखील आपली सेवा देत असताना आपण पाहतोय. रायगड पोलीस असेल, महाराष्ट्र पोलीस असेल, अशा विविध भूमिकांमधून स्वतः खेळाडू म्हणून त्या ठिकाणी नावारूपाला आलेला आणि खऱ्या अर्थानं अनेक वेळेला नेतृत्व करणारा एक व्यक्तिमत्व अर्थात कबड्डी खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू म्हणजेच संजयजी मोकल आपण देखील या ठिकाणी एक महत्वाची भूमिका मांडतात. पुन्हा एकदा ऋतिक पाटील चढाईसाठी येतोय. ऋतिक पाटील एक नामांकित खेळाडू आहे आणि काल देखील आपण पाहिला ऋतिकला एक जबरदस्त चढायांच्या झांजावात ऋतिकच्या माध्यमातून काल रेवदंडा या ठिकाणी बीचवर झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण पाहिला. आणि कालच्या गटामध्ये या ठिकाणी पोयनाड हा संघ या ठिकाणी अर्थात बाद फेरीमध्ये समाविष्ट झाला. जयेश या खेळाडूंना आताच आपण पाहिलं गुण मात्र आपल्या संघासाठी त्या ठिकाणी मिळवले. आता मात्र दर्शन भिंगे चढाईसाठी येतोय. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला दर्शन भिंगे. अनेक वेळेला आपण म्हणतोय की आपल्या खेळाचं दर्शन या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहत नाहीये. शुभम याला मात्र अचूक पद्धतीनं त्या ठिकाणी टिपला गेला आणि आपल्या संघासाठी मात्र 1 गुण मिळवला. हा सामना देखील तशाच पद्धतीने होणार. पहा आपण जर गुणफलकाकडे पाहिलं तर 0-3-0-3 असा गुणफलक मात्र त्या ठिकाणी लागलेला आहे. अगदी सुरुवातीपासून अतिशय सुंदर पद्धतीनं सुरू असणारी लढत. आता मात्र रितेश चढाईसाठी येतोय. रायगड जिल्ह्यातील हा देखील एक नामांकित खेळाडू आहे. एक उत्तम चढाईपटू म्हणून नावारूपाला आलेला खेळाडू आहे अर्थात रितेश पेडवी. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा राज जंगम. हनुमान उडीसाठी खऱ्या अर्थानं प्रसिद्ध असणारा सुप्रसिद्ध असणारा हा राज जंगम आता पुन्हा एकदा चढाईच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. सुंदर अशा या वातावरणामध्ये संपन्न होणारी एक भव्य आणि दिव्य स्वरूपाची सागरी सुरक्षा चषक 2025 कबड्डी साखळी स्पर्धा. उद्याचा दिवस हा अंतिम दिवस असेल. उद्याचा दिवस हा सांगता समारोपाचा दिवस असेल आणि नक्कीच इथे समीर चढाईसाठी येतोय. समीर एक मध्यम उंची आणि सुंदर अशी शरीरयष्टी धारण केलेला एक चढाईपटू म्हणून समीर याच्याकडे आपण पाहतोय. पाहायचं आहे
की समीर नेमकं काय या ठिकाणी आपली कशा पद्धतीनं भूमिका मांडणार, कारण प्रत्येक खेळाडू हा आपापल्या परीनं या ठिकाणी आपलाच संघ जिंकावा या उद्देशानं आपला खेळ मात्र करत असतो. पुन्हा एकदा दर्शन भिंगे चढाईसाठी येतोय. सुंदर अशा गणवेशामध्ये दोन्ही संघांना आपण पाहतोय आणि नक्कीच प्रशिक्षक असतील किंवा व्यवस्थापक असतील यांच्या विशेष मेहनतीतून या ठिकाणी या खेळाडूंना प्रशिक्षण दिलं गेलं आणि आता मात्र आपणच विजयी व्हावा ही भूमिका मात्र त्यांच्या माध्यमातून मांडली जाते. आता मात्र अंश धोंडसेकर एक सुंदर आणि कबड्डीसाठी साजेशी अशी शरीरयष्टी अंश धोंडसेकर याच्याकडे आपण पाहतोय एक आणि आता मात्र इथे अनुभवाचा फायदा मग गौरव असेल, तदनंतर त्या ठिकाणी दर्शन असेल किंवा राज्यंगम असेल किंवा या ठिकाणी सागर असेल, अशा या खेळाडूंच्या माध्यमातून अंश धोंडसेकरला मात्र त्या ठिकाणी पकड झाली आहे. धन्यवाद संजय. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून सागरी सुरक्षा चषक 2025 या स्पर्धेमध्ये या साखळी स्पर्धा आज या ठिकाणी गटवारी आज गटामधले सामने सुरू झालेले आहेत आणि या सामन्याचा आनंद घेण्यासाठी अर्थात रायगड जिल्हा पोलीस दलाच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेची शोभा वाढवण्याकरिता गणेश मच्छीमार सोसायटी अक्षी साखर ह्या संघटनेचे मच्छीमार संघटनेचे चेअरमन श्री वासुदेव नाखवा या ठिकाणी उपस्थित आहे. साहेब यांना मी विनंती करतोय की वासुदेव नाखवा यांना या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करावं. वासुदेव नाखवा यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं ही मायेची उबदार शाल आणि सुगंध असा देणारा पुष्पगुच्छ त्यांना प्रदान केला जातो. तर जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. गणेशजी नाखवा, वासुदेव नाखवा गणेश मच्छीमार सोसायटीचे चेअरमन आहेत. धन्यवाद गणेशजी, माफ करा, गणेश मच्छीमार सोसायटीचे चेअरमन वासुदेवजी, आपण या स्पर्धेला उपस्थित झाला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल. त्याचप्रमाणे साखर मच्छीमार सोसायटी अक्षी साखर या संघटनेचे चेअरमन श्री नागेश पेरेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सज्जन माणसाचं, चांगल्या माणसाचं रक्षण करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि दुर्जनांचा, गुंडांचा, वाईट माणसाचा सुंदर पकड, वाईट लोकांचा नायनाट करण्यासाठी, नाश करण्यासाठी आमचं पोलीस डिपार्टमेंट हे सदैव कटिबद्ध असतं. या ठिकाणी निखिल म्हात्रे सर पत्रकार, त्याचप्रमाणे सुवर्ण दिवेकर मॅडम आणि भारत रांजणकर, खऱ्या अर्थानं रायगड पोलिसांवरती आमच्या सर्व पत्रकार बंधूंचा प्रेम आहे. तर सर्व पत्रकार बंधूंचा या ठिकाणी सन्मान प्रत्येकाचा केला जातोय. खऱ्या अर्थानं पत्रकार हा पोलिसांचा मित्रच आहे, परंतु पोलिसांना जे काय खऱ्या अर्थानं बळ देण्याचं काम असतं ते पत्रकार बंधूंचं असतं आणि आमच्या रायगड पोलिसांवरती विशेषतः त्यांचं सर्व पत्रकार बंधूंचं प्रेम आहे. निखिल म्हात्रे, सुवर्ण देवेकर मॅडम आणि भारत रांजणकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचा या ठिकाणी यथोचित सन्मान अलिबाग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अर्थात पोलीस निरीक्षक श्री किशोर सालेकर सर यांच्या शुभ हस्ते आपल्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी यथोचित सन्मान आणि तुम्हाला मायेची शाल, श्रीफळ, माफ करा, शाल आणि सुगंधी पुष्प देऊन आपला या ठिकाणी सन्मान केला जाते. धन्यवाद. आणि आमचे भारत रांजणकर सर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जातोय. त्यांना मायेची शाल देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. पुढील समालोचनासाठी पुन्हा एकदा मी माईक सुचवतो, तो म्हणजे माझे मित्र श्री संजय पुलकर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी अनेकांचा सत्कार आणि अनेकांचा सन्मान अर्थात रायगड पोलीसच्या माध्यमातून या ठिकाणी केलं. घर स्वच्छ ठेवा, परिसर स्वच्छतेमुळे होते आरोग्याचे रक्षण, हे आपण कधीच विसरून चालणार नाहीये. कारण असाच एक महत्त्वपूर्ण दिवस म्हणजेच आज
जागतिक स्वच्छता दिन आहे आणि या बीचवर होणारी कबड्डी स्पर्धा सागरी सुरक्षा चषक 2025 सुंदर पकडीचं प्रदर्शन आपण त्या ठिकाणी पाहिलं. पुन्हा एकदा अंश दौंडसेकर पोयनाड या ठिकाणी 6 गुणांवर आपल्याला चालू सामना मांडवा टायगर्स वर्सेस किंग ऑफ पोयनाड. मांडवा टायगर्स या संघाच्या बाजूनं अंश दौंडसेकर चढाईसाठी या ठिकाणी आलेला आहे. 0606 असा गुणफलक मात्र त्या ठिकाणी लागलेला आहे आणि अंश दौंडसेकर अर्थात मैदानाच्या बाहेर खूप सुंदर आणि अतिशय दैदिप्यमान अशी खेळी मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा दर्शन भिंगे अनेक वेळेला उत्कृष्ट खेळाडूचा सन्मान मिळवलेला हा दर्शन भिंगे आहे. 10 नंबरची जस्ती परिधान केलेला खेळाडू आहे. आता मात्र आपल्या खेळाची चमक मात्र या ठिकाणी दाखवणार का? आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर खेळ अतिशय नयनरम्य आहे, नेत्र दीपक आहे, दृष्ट लागण्याजोग आहे. कारण ह्या दोनही संघांचा जर आपण गुणफलक पाहिला तर तेवढेसं अंतर ह्या गुणफलकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि हेच या खेळाचं खऱ्या अर्थानं हे अतिशय पराक्रमी खेळ ज्याला आपण म्हणतो असा हा खेळ आहे. 07 आणि 06 नाममात्र एका गुणांची आघाडी आतापर्यंत आपण पाहतोय ती किंग ऑफ पोयनाड या संघाच्या बाजूने. आता मात्र रितेश पुन्हा एकदा चढाईसाठी रितेश मात्र या ठिकाणी येतोय. एक सुंदर आणि सटसटीत बांध्याचा खेळाडू आहे, मात्र पायांमध्ये असणारी चलाकी आहे हेच त्याच्या खेळाचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य आहे. हे आपण अनेक वेळेला रितेशच्या माध्यमातून अनेक मैदानावर पाहिलेलं आहे. ही स्पर्धा अर्थात आपल्या सागरी बंधूंसाठी आहे. धन्यवाद. या ठिकाणी सोसायट्यांचे जे प्रमुख आहेत, विशेषतः साखर सोसायटीचे, अक्षी सोसायटीचे चेअरमन साहेब आलेले आहेत. चेअरमन साहेब, आपल्याला विनंती आहे की उद्याच्या ह्या स्पर्धेचा सांगता समारंभ शेवटचा दिवस असेल तर जास्तीत जास्त आपले सदस्य उद्या मात्र घेऊन या, कारण उद्या खऱ्या अर्थानं आपल्याला चांगल्या लढती पाहायला मिळतील. आपल्या सोसायटीचे सर्वचे सर्व सदस्य या ठिकाणी आणावेत. आमचे रायगड जिल्ह्याचे माजी खेळाडू, कबड्डीचे खेळाडू अशोक पाटील हे व्यासपीठावरती विराजमान होत आहेत. अशोक पाटील यांना रायगड जिल्ह्याचे अनेक मैदानं गाजवलेले आहेत. तर अशोक पाटील, आपल्याला धन्यवाद आहेत, आपण या स्पर्धेसाठी आलेले आहात. तर आपण स्थानपूर्ण व्हावं. अशोक पाटील हे कबड्डीचे जुने जाणते, रायगड पोलीस दलाची जी कबड्डी होती पूर्वीची आमच्या काळातली, तर त्यामध्ये अशोक पाटील हे टीममध्ये विराजमान असायचे. आता ह्या स्पर्धेला ते सदिच्छा भेट देत आहेत. त्यांना रायगड पोलीस दलाच्या वतीने धन्यवाद. तर पुन्हा एकदा संघांना संधी दिलेली नाही आहे. तर महिला संघांचे सामना सुद्धा उद्या घेतले जाणार आहेत. महिला संघ सुद्धा उद्या सहभागी होतील या स्पर्धेमध्ये. तर त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी यावं आणि या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं. धन्यवाद. पुन्हा एकदा संजय. धन्यवाद सर. पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. अनेक अनुभवी खेळाडू देखील या ठिकाणी आपण व्यासपीठावर येत असताना पाहतोय आणि नक्कीच गेले अनेक दिवस या ठिकाणी मैदानावर सेवा देणारे आपले अनेक बांधव आहेत. आता मात्र मांडवा संघाच्या बाजूने एक सुंदर अशी पकड मात्र दर्शन भिंगे या खेळाडूला झाले. शुभमच्या माध्यमातून, शुभम हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. मग पकडीच्या माध्यमातून असेल किंवा चढाईच्या माध्यमातून नेहमीच आपल्या संघाला आणि संघावर वर्चस्व गाजवणारा खेळाडू आहे. पुन्हा एकदा रितेश पेडवी चढाईसाठी येतोय. रितेश पेडवी 9-7 आतापर्यंत आपण पोयनाड या संघाकडे 9 गुणांची आघाडी पाहतोय आणि मांडवा संघ मात्र 7 गुणांवर आहे. म्हणजे 2 गुणांची या ठिकाणी पिछाडी ही मांडवा संघाकडे आणि 2 गुणांची आघाडी अर्थात पोयनाड संघाकडे आहे. संपूर्ण सागरी किनारा हा पिंजून काढला आणि संपूर्ण सागरी किनाऱ्यावरती ही स्पर्धा साकारतोय, संपन्न होतोय आणि सांगतेकडे वाटचाल करतोय. हा साखळीतील दुसरा सामना, माफ करा, बाद फेरीतील हा दुसरा सामना या ठिकाणी सुरू झाला. पुढील लढतीसाठी आपण आमंत्रित करतोय संजय. पुढील लढतीसाठी आमंत्रित करतोय जे संघ आहे पद्मदुर्ग मुरुड वर्सेस महाशक्ती म्हसळा. पद्मदुर्ग मुरुड वर्सेस महाशक्ती म्हसळा या संघाने जय्यत तयारीत राहायचं आहे. संघ व्यवस्थापक
संघनायक पद्मदुर्ग मुरुड, संघ व्यवस्थापक संघनायक महाशक्ती म्हसळा. आपले संघ जय्यत तयारी ठेवायचे आहे. मित्रांनो, ह्या ठिकाणी जे संघ आहेत, खेळाडू आहेत, त्या सर्व खेळाडूंना माझी नम्र विनंती आहे की आपण पंचांबरोबर जे वाद घालताय, खेळ दाखवा, खेळाडू व्यक्तीचं प्रदर्शन घडवा. आपला खेळ पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत. कृपया भांडण्याचा प्रयत्न करू नका. आता मात्र चढाईसाठी मांडवा संघाचा अंत होण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, हेच ह्या कबड्डीच्या माध्यमातून आपण नेहमी घेत असतो. अनेक गुणवंतांचा सन्मान हा नेहमीच होत असतो. मग अशी गुणवंत खेळाडू झाला तर आपला सन्मान हा झाल्याशिवाय राहणार नाहीये. अशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी देखील नक्कीच अभिप्रेत आहे आणि तशा पद्धतीनं आपण देखील खेळत आहात. अंश धोंडसेकर. चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पद्मदुर्ग मुरुड वर्सेस म्हसळा महाशक्ती या दोनही संघानं आपण तयार राहायचं आहे. आजच्या या दिवसामध्ये 1, 2, 3, 4 असे 4 सामने खेळले जातील, ज्यामध्ये पहिला सामना खेळला गेला पेन पॅन्थर्स वर्सेस नागोठणे फायटर्स बुल्स. या सामन्यामध्ये नागोठणे फायटर्स बुल्स हा संघ विजयाचा पात्र ठरला. तदनंतर दुसरा सामना खेळला जातोय मांडवा टायगर्स वर्सेस किंग ऑफ पोयनाड. हा सामना मात्र आपल्या समोर खेळला जातोय, अर्थात ऋतिक पाटील चढाईसाठी येतोय. 3 वर्सेस 1 अशी लढाई मात्र या ठिकाणी केली जाते आणि 1 गुण अर्थात आपल्या संघासाठी, पोयनाड संघासाठी मात्र ऋतिकच्या माध्यमातून मिळतोय आणि दुसरा गुण देखील त्या ठिकाणी अर्थात ऋतिकच्या बाजूने मिळतोय. गुणांच्या संख्येमध्ये नक्कीच वाढ होत असताना पाहतोय आणि गुणफलक त्या ठिकाणी आपल्याला 13 असा झालेला आपण पाहतोय. इथे मात्र अजून एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन जे किंग ऑफ पोयनाड या संघाच्या बाजूने झालं. आता मात्र गुणफलक वाढत असताना दिसतोय. ज्याचं कार्य सुंदर तो सुंदर, ज्याचं काम सुंदर तो सुंदर, ज्याचा खेळ सुंदर तो सुंदर, असा सुंदर खेळ करण्याचा प्रयत्न करा आणि रसिक मनावर खऱ्या अर्थानं आपलं अधिराज्य गाजवा. पुन्हा एकदा राज जंगम 1 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू आपण पाहतोय. 1 नंबर म्हणजेच जबाबदारीची जर्सी आहे आणि तितक्याच जबाबदारीने आपला खेळ करणारा रायगड जिल्ह्यातील नामांकित खेळाडू आहे. आता मात्र अनेकांना प्रभावित करणारा खेळ हा राजच्या माध्यमातून नेहमीच झालेला आहे. पुन्हा एकदा प्रत्युत्तर म्हणून अंश धोंडसेकर. मांडवा वर्सेस पोयनाड अशा 2 संघांमधील हा खेळ आपण पाहतोय. सुंदर अशा निसर्गरम्य आणि नयनरम्य अशा या खेळाला पाहण्यासाठी अनेक कबड्डीचा रसिक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, जमलेला आहे. व्यासपीठावरील अनेक आमचे पत्रकार बंधू देखील आहेत, अनेक कबड्डीचे चाहते आहेत, तसेच आमचे पोलीस कर्मचारी आहेत, अधिकारी वर्ग देखील आहे. त्यांचा देखील आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी धन्यवाद देत आहोत. पुन्हा एकदा ऋतिक पाटील. मग कधी गुणांच्या माध्यमातून, कधी टच पॉइंटच्या माध्यमातून, कधी बोनसच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक वेळेला गुण घेणारा हा ऋतिक आहे. एका बाजूनं ऋतिक पाटील असेल, एका बाजूनं अंश धोंडसेकर असेल. अशा पद्धतीनं ह्या दोघांमध्ये सुरू असणारी लढाई आणि लढाई पाहण्यासाठी आलेले आमचे सर्व कबड्डीचे चाहते वर्ग YouTube लाईव्ह आहे आणि YouTube लाईव्ह स्पर्धा अनेकांपर्यंत पोहोचलेला. इथे मात्र येणार की थांबणार अशा पद्धतीचा खेळ आपण पाहतोय. इथे मात्र अतिशय सुंदर अशा पकडीचं प्रदर्शन पोयनाड संघाच्या बाजूने झालेला आहे आणि खरोखर 1 गुण आपल्या संघासाठी मिळतो. दर्शन भिंगे. इथे मात्र पुन्हा एकदा दर्शन भिंगे बाद होतोय. रितेश मात्र एक अचूक आणि चांगला खेळ त्या ठिकाणी रितेशच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा अंश धोंडसेकर जीवनदान मिळतोय आणि आपल्या संघामध्ये पुन्हा एकदा आपल्या संघाला पूर्ववत करण्यासाठी किंवा आपल्या संघाकडे गेलेली पिछाडी भरून काढण्यासाठी अंश धोंडसेकर या ठिकाणी मदत करणार का, परंतु नाही. इथे खऱ्या अर्थानं अचूक व्यूहरचना आहे, अचूक क्षेत्ररक्षण आहे असा हा किंग ऑफ पोयनाड आहे. खरोखर खऱ्या अर्थानं किंग ऑफ पोयनाड आपण प्रसिद्ध करताय आपला गुणवत्तापूर्ण खेळ. कारण गुणवंत होणं हा देखील तितकंच महत्वाचं आहे आणि अनेक रसिक प्रेक्षकांचं आपण लक्ष वेधून घेत आहात. आपण खऱ्या अर्थानं त्यांच्या मनावर अधिराज्य करत आहात. पाहायचा आहे खेळ अर्थात मांडवा टायगर्स वर्सेस किंग ऑफ पोयनाड. पुन्हा एकदा ऋतिक पाटील. अगदीच कुलाबा किल्ल्याच्या बाजूने दक्षिण कोकण जिंकल्यानंतर तटबंदीसाठी कुलाबा किल्ला निवडला आणि असा हा कुलाबा किल्ल्याच्या बाजूला आजचा एक नयनरम्य क्षण आपल्याला पाहायला मिळतोय आणि हाच आनंद आपल्या मनामध्ये आहे.
पाहिजे पुन्हा एकदा राज जंगम चढाईसाठी येतोय. 10-18 मध्ये तब्बल 8 गुणांची आघाडी असणारा हा पोयनाड संघाचा खेळाडू आहे. चिंता करण्याची गरज नाहीये अशा पद्धतीचं या ठिकाणी काही गुणसंख्या ही त्यांच्या बाजूने दिसते. परंतु मित्रांनो, आपण अनुभवी आहात आणि अनुभव हाच गुरु असतो. आपण अनुभवी अनेक रसिक प्रेक्षक आहात, खेळाडू आहात. कारण शेवटच्या क्षणामध्ये कशा पद्धतीनं खेळ अल्टीपल्टी होईल हे सांगता येत नाही. ही जी अनेक चित्र, अनेक दृश्य, अनेक प्रसंग आपण या मैदानावर पाहिलेला, त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी ह्या दोन संघांमध्ये कितीही मोठी आघाडी पिछाडी असेल तरी सुद्धा जिंकणार कोण हे मात्र आपल्याला सांगताच येणार नाहीये. आता मात्र साडेसाठी जयेश सुद्धा यशवंत ठरतोय. जयेश सुद्धा एक दैदिप्यमान खेळी करतो, 1 गुण आपल्या संघासाठी घेतोय. अशा पद्धतीनं जयेशचा खेळ आपण पाहतोय. सुंदर या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू या कबड्डी स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आणि चित्रीकरणाचं काम सुद्धा त्यांनी केलं. या ठिकाणी काही क्षण सुंदर लाजवाब ऋतिक पाटील उतुंग भरारी घेतली आणि एक सुंदर गुण मिळवला, प्रेक्षकांची मनं जिंकली. तर सर्व पत्रकार बंधूंना धन्यवाद आहेत रायगड पोलीस दलाच्या वतीनं. आपण या ठिकाणी आलात. पुन्हा एकदा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतोय की उद्या मात्र बहुसंख्येनं जास्तीत जास्त आपले सदस्य ह्या ठिकाणी घेऊन या. कोळी बांधवांना सुद्धा आमंत्रित करा की ह्या कबड्डीचा आनंद घेण्यासाठी अलिबागच्या ऐतिहासिक अशा समुद्रकिनारी आपण यावं अशी रायगड पोलीस दलाच्या वतीनं आपल्याला विनंती आहे. अनेक मान्यवरांचा या ठिकाणी स्वागत करतोय आपण. स्वागत म्हणजे आपुलकीचा गंध, स्वागत म्हणजे आपुलकीचा गंध, स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचा क्षण, स्वागत म्हणजे संस्काराचं लेणं, स्वागत म्हणजे मान सन्मान देणं आणि ह्या सर्व आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. पोलीस दलाशी आपण जोडले जात आहे. आपल्याला सर्वांना धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. प्रेमानं विनयानं स्मरतो, विनंत्या मुची मान्य करून आला तर आपण श्रम घेऊन आभार श्री बहुध आले. स्वागतम सुस्वागतम. सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं आणि कबड्डी रसिकांचं पुन्हा एकदा रायगड पोलीस दलाच्या वतीनं या स्पर्धेसाठी आलात म्हणून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर होणारा सामना असेल पद्मदुर्ग मुरुड वर्सेस म्हसळा महाशक्ती. या दोनही संघांना आपण तयार राहायचंय. आता मात्र मांडवा पोयनाड हा संघ 12-19 अशा गुणांवर पाहतोय. आता मात्र गरजवंत असणारा संघ म्हणजेच मांडवा संघ असणार आहे. मांडवा संघाकडे ज्या वेळेला मांडवा संघ मैदानावर उतरला त्यावेळेला देखील तीच ताकद आणि तीच शक्ती लावून मात्र हा संघ खेळणार आणि तशा पद्धतीनं खेळ देखील केला. परंतु त्याच्याही पुढे आक्रमक पद्धतीनं खेळ करणारा संघ म्हणजेच किंग ऑफ पोयनाड आपण पाहतोय. कारण 12-20 म्हणजे 8 गुणांची तब्बल आघाडी आता देखील आपण किंग ऑफ पोयनाड या संघाकडे पाहतोय. पुन्हा एकदा दर्शन भिंगे चढाईसाठी येतोय. सुंदर आणि अप्रतिम असा खेळ, परंतु आता मात्र व्यूह चक्रामध्ये सापडलाय तो दर्शन भिंगे. मध्ये अनेक बक्षिसं त्यांनी मिळवली होती. ऋषिकेश हा रनर आहे आमचा पोलीस दलाचा धावपट्टू आणि आता सध्या तो क्रीडा प्रमुख म्हणून धुरा सांभाळतोय. तर त्यांच्या शुभ हस्ते आमच्या जुन्या खेळाडूचा म्हणजेच कबड्डीपटू अशोक पाटील यांचा ह्या ठिकाणी सन्मान केला गेला आहे. धन्यवाद अशोक पाटील, आपण ह्या स्पर्धेला आलात. आणि धन्यवाद ऋषिकेश साखरकर, आपल्या ज्येष्ठांचा, आपल्या जुन्या खेळाडूंचा आपण सन्मान केला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी खऱ्या अर्थानं ऋषिकेश साखरकर यांचं देखील एक मोठं योगदान आपण पाहतोय. कारण एक मोठी जबाबदारी मात्र त्यांच्या खांद्यावर दिली गेली आणि ती जबाबदारीचं ओझं हे अगदी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी साखरकर सर यांच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय. आणि अशा पद्धतीनं ही स्पर्धा मात्र असे ज्या वेळेला कबड्डीमध्ये कार्यकर्ते असतात, कबड्डीचे कार्यकर्ते म्हणतोय, हे ज्या वेळेला सक्षमपणे उभे राहतात ना त्यावेळेला अशा स्पर्धा ह्या निश्चितपणे यशाच्या बाजूने झुकत असतात किंवा त्या स्पर्धा यशस्वी होत असतात. मोठ्यांची प्रेरणा असावी लागते आणि असे अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्व देखील व्यासपीठावर आहेत, जसं की अशोक पाटील सर देखील या ठिकाणी आहेत. आणि अशा अनेकांचा प्रेरणा आपण घेऊन पुढे जात असतो.
थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा. म्हणून अनेकांचा जो जुने खेळाडू आहेत यांचा नेहमीच आपण आदर्श घ्यायचा असतो आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण पुढे जायचं असतं. हाच गुण अनेक जुन्या खेळाडूंचा आपण घ्यायचा असतो आणि ही जिद्द आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा अंश दोंडसेकर चढाईसाठी या ठिकाणी येतोय आणि आपल्या खेळाच्या अर्थात चमकदार खेळाच्या माध्यमातून रसिक मनावर राज्य गाजवणारा अंश दोंडसेकर आता मात्र आउट ऑफ या ठिकाणी. नागोठणे फायटर्स बुल्स हा संघ विजयी झाला आणि चालू सामना मांडवा टायगर्स वर्सेस किंग ऑफ पोयनाड हा सामना मात्र सुरू आहे. त्यानंतर पद्मदुर्ग मुरुड वर्सेस मसळा महाशक्ती आपण तयारीत राहायचं आहे. या दोनही संघांना आपण नोंद घ्या. चालू सामना संपल्यानंतर पद्मदुर्ग मुरुड वर्सेस मसळा महाशक्ती आपण तयारीत राहा. रोहन पाटील त्या ठिकाणी आपल्या संघासाठी गुण मिळवून आला. पुन्हा एकदा रितेश डबल वन म्हणजे डबल जबाबदारी या ठिकाणी रितेश कडून आपण पाहतोय. नामांकित चढाईपटू आहे आणि नेहमीच जबाबदारीचं भान ठेवून त्या ठिकाणी खेळणारा खेळाडू आहे. कारण नक्कीच मेहनतीशिवाय फळ कधीच मिळत नाहीये. मज नको अश्रू घाम हवा हा नव्या युगाचा मंत्र नवा. खऱ्या अर्थानं मेहनत ही करावीच लागणार आहे. त्या ठिकाणी सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटे मात्र आमच्या सामनाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहेत. आता 4 मिनिटे गुंडीले चढाया अशा पद्धतीनं अनेक वेळेला प्रशिक्षक असतील किंवा व्यवस्थापक असतील अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. मग किती गुणांची पिछाडी आणि किती गुणांची आघाडी, मग किती चढाया आपल्याला मिळतात, किती चढाया प्रतिस्पर्धी संघाला मिळतात आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला मिळणारे गुण किती आणि प्रतिस्पर्धी संघाला मिळणारे गुण किती, अशा पद्धतीनं त्याचं कॅल्क्युलेशन करून त्या पद्धतीनं खेळ मात्र या ठिकाणी अपेक्षित असतो. आता मात्र शेवटच्या काही मिनिटांमध्ये होणारा खेळ अंश नव्हे तर रितेश मात्र इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय ह्या साखळीमध्ये अडकलाय, जाळ्यामध्ये अडकलाय आणि नक्कीच त्याला मृत व्हावं लागला. अर्थात तो बाद झालेला आहे. पाहायचं पुन्हा एकदा ऋत्विक पाटील इथे मात्र वाढतच चालले ती गुणसंख्या पोयनाड या संघाची. हॅलो, तर पुढील लढतीसाठी आपण तिसरा आणि अंतिम पुकार दिलेला आहे. आपण क्रीडांगणाकडे यायचं आहे कारण ज्या संघांना तिसरा पुकार देतो त्यांनी क्रीडांगणाकडे यायचं असतं. तर तिसरा पुकार आपण दिलेला आहे. पद्मदुर्ग मुरुड आणि महाशक्ती मसळा सामना अतिशय अटीतटीनं खेळला जातोय. 24 गुण आहेत पोयनाडकडे तर 15 गुण आहेत मांडव्याकडे. ह्या सामन्यामध्ये कोण जिंकेल कोण हरेल सांगणं थोडंसं कठीण आहे. परंतु मित्रांनो, हे नक्की आहे की ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला. आणि तिसऱ्या चढाईसाठी गेलाय पोयनाड संघाचा हा चढाईपटू रोहन पाटील. रोहन पाटील छोटासा खेळाडू पण मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी दैदिप्यमान खेळी करतो. पवानी सुंदर, क्या बात आहे, बहुत अच्छे, सुंदर झेप घेतली, हनुमान जंप मारली आणि 1 गुण आपल्या संघासाठी, आपल्या 1 गुणाच्या खात्यामध्ये, आपल्या गुणांच्या खात्यामध्ये 1 गुणांची कमाई केली आणि सामना संपायला काही क्षण शिल्लक आहेत. पुढील लढतीसाठी आपण पाचारण केलंय ते पद्मदुर्ग मुरुड आणि महाशक्ती मसळा. महाशक्ती मसळा आणि पद्मदुर्ग मुरुड या दोन्ही संघांना जय्यत तयारीत राहायचं आहे. आपल्याला तिसरा पुकार दिला. आपण क्रीडांगणाकडे चला, लगेचच सामना सुरू होणार आहे. आता पुन्हा एकदा चढाई घेतोय तो पोयनाड संघाचा ऋतिक पाटील. ऋतिक पाटील जिल्ह्यातील नामवंत असा खेळाडू आहे, गुणवंत खेळाडू आहे. अनेक मैदानं त्याच्या चतुरस्र चढायांच्या बळावरती त्यांना गाजवलेली आहेत आणि अनेक ठिकाणी तो प्रेक्षकांच्या गाळ्यातला ताईत बनला आहे. अनेक ठिकाणी सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान त्यानं आपल्या पदरात पाडलेला आहे, मिळवलेला आहे. असा हा गुणी खेळाडू रिक्त असते मागे परतला आणि त्याला प्रत्युत्तर देतोय तो पोयनाड संघाचा हा मात्र मांडवा संघाचा हा चढाईपटू जयेश याची ही चढाई त्याला आणि आता मात्र जयेशनं बोनस गुण मिळवला आणि पुन्हा एकदा वारंवार चढाया करतोय आपल्या संघासाठी रोहन पाटील. रोहन पाटीलला माहिती आहे की आपल्या संघाकडे काहीशा गुणांची पिछाडी आहे, कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही आहे.
कारण सुपर टायटल ऑन आहे. सुपर टायटल झाली तर मात्र 2 गुण आपले जातील, तर कुठल्याही प्रकारचा धोका न पत्करता तो रिक्त्या असते मागे परततोय. आणि माझे मित्र रायगड पोलीस दलाच्या संघातून आम्ही ज्या वेळेला खेळत होतो कबड्डी, त्यावेळेचे माझे मित्र अशोक पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं 75 पार केले अशोक पाटलांनी सुद्धा. जुने जाणते खेळाडू, परंतु शरीर दृष्टी अजून तशीच आहे. निर्व्यसनी, कुठल्याही प्रकारचं व्यसन त्याने केलं नाही आणि त्यामुळेच ते आज तंदुरुस्त आहेत. खरोखरच आदर्श घ्यावा. आणि आता हा सामना या ठिकाणी